आपण असा फोन हातात घेतो, असा 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 झोपता झोपता त्या व्हिडिओज बघता बघता कधी कधी तो फोन असा धाडकन चेहऱ्यावर पडतो आणि आपली झोप मोडते. तरीही आपण सुधारत नाही. आपण आत्ता जे आहोत ते पूर्वीच्या काही 8, 7, 8 वर्षांपूर्वी नव्हतो. त्या ग्रीटिंग कार्डची व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याबद्दलचा उद्देश असा आहे, की 2016च्या 15 मेला ती व्हिडिओ ते ग्रीटिंग मी बनवलं आणि आज तब्बल 8 वर्ष होतायत त्या व्हिडिओला. त्या मी केलेल्या ग्रीटिंगला आणि मला आज अशी जाणीव झाली, की आपण जे आवडीने करायचो काही 7, 8 वर्षांपूर्वी, तर त्या गोष्टींचा विसर पडायला लागलाय. जबाबदाऱ्या वाढल्यात, आवडी-निवडी बदलत गेल्यात, नवीन नातेसंबंध वाढलेत. आपण आत्ता जे आहोत, ते पूर्वीच्या काही 8, 7, 8 वर्षांपूर्वी नव्हतो. आपल्या काही सवयी होत्या, आपल्या काही आवडी होत्या आणि आपण त्या आवडी विसरत चाललोय, असं मला वाटलं. असं बऱ्याच जणांसोबत होत असेल. कामाचा गोंधळ वाढतो, व्याप वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपल्याला आवडायचं ते कुठेतरी मागे टाकत जातो. तर असं नाही केलं पाहिजे, असं मला वाटलं. नवीन वर्षामधल्या ठरवल्या की त्या शेवटपर्यंत जातातच किंवा जातीलच असं नाहीये. तर दरवर्षी नवीन वर्षाच्या आपण बऱ्याच संकल्पना करायला जातो. कधी ठरवतो नाही आम्ही 1 जानेवारीला करू. आमचं नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला असतं. मग आम्ही तिथून नवीन वर्षाला काहीतरी चांगली सुरुवात करू. तर आपण सुरुवात तर करतो चांगल्या गोष्टींची, पण शेवटपर्यंत त्या जात नाही. मागच्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा होऊन गेलेल्या आहेत, ज्या आपल्याला फार करायला आवडायच्या किंवा त्यांची आठवण आली की आपल्याला वाटायचं की वॉव! मला आवडायचं हे सर्व करायला. आणि आता तुम्ही ते करत नाही आहात, तर आपण त्याची सुरुवात करायला पाहिजे. जर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असेल तर. बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने करायच्या असतात, तर या नवीनमध्ये काही चांगल्या, आपल्याला आनंद देणाऱ्या जुन्या गोष्टी मागे पडत चालल्या. ग्रीटिंग कार्डच नाही, तर त्यासोबत बऱ्याच गोष्टी होत्या. वाचन करायला मला फार आवडायचं. आमची प्रशस्त लायब्ररी होती. आमच्या कॉलेजच्या लायब्ररीच्या कॉलेज रिलेटेड पुस्तकांच्या सेशनमध्ये कमी आणि इतर सेशनमध्ये मी जास्त असायचे. माझ्याकडे बरीच पुस्तकं मी घेतलेली असायची, मी वाचायची. त्यावेळेसची माझी ही आवड सुद्धा आता जवळ-जवळ बंदच झालेली आहे. गेल्या कित्येक वर्ष झाले मी पुस्तकच वाचलेली नाहीयेत. नवीन वर्षामध्ये संकल्प करायला गेलं ना, की मी ह्या वर्षी हे पूर्ण करणार आहे किंवा मी आज जरी हे ठरवलं ना, की मी पुस्तके वाचणार आहे, तर ते पुस्तके होत नाहीत. एखादं पुस्तक हातात आवडीने करतोही सुरुवात वाचायला, पण कधी-कधी मध्येच ते पुस्तक राहून जातं आणि ते काही पूर्ण होत नाही. म्हणजे कितीतरी जण संकल्प केल्यानंतर 365 दिवस ते कंटिन्यू करून पूर्ण करतही असतील. माझं दुमत नाहीये. पण असेही कितीतरी जण असतील, की एखादा संकल्प करायचा ठरवतात आणि त्याची सुरुवात तर होते. निम्म्याहून अधिक तुम्ही ते पारही पाडता, पण त्याचा शेवट होत नाही. तर मी असं ठरवलं, की आपण एक तरी पुस्तक वाचायला सुरुवात तर करूयात. म्हणजे आवड तयार होईल. मी पुस्तके वाचेन किंवा माझा तो संकल्प पूर्ण होईल या वर्षभरात वगैरे. तर हे सगळं मी न ठरवता बस एक छोटीशी सुरुवात करते. माझ्याच सोबत तुमचंही पुस्तक वाचण्यात यावं. तुम्हाला प्रत्येकाला किती पुस्तकांची आवड आहे ऐकायची, वाचायची ते मला काही माहिती नाही. पण कसं आहे ना, आजकाल आयुष्य खूप सोपं झालंय. ऑडिओ बुक्स वगैरे वाचणं सॉरी, ऑडिओ बुक्स वगैरे ऐकणं हे फार जास्त सोपं झालंय. ऑडिओ बुक्स काय लावली की आपण ऐकतो. पण कितीतरी वेळा असंही होतं, की त्याचं सबस्क्रिप्शन आपण घेतो आणि ते संपतं. व्हॅलिडिटी संपून जाते. पण आपलं काही एकही बुक पूर्ण होत नाही. अगदी फ्री जर मिळत असेल ना, मग तर त्याचा वापर करणं म्हणजे आपल्याला असं वाटतं एक वेळ आपण पैसे भरून जर ते सबस्क्रिप्शन घेतलं, तर ठीक आहे म्हणजे आपण पैसे भरलेत म्हणून थोडं तरी त्याच्याकडे वळतो. पण जर का ते फ्री मिळालेलं असेल, मग तर मुहूर्त म्हणजे लिटरली मुहूर्तच शोधावा लागतो त्यासाठी. पण ते काही ॲप ओपन होत नाही. तर मला सहज वाटून गेलं, की ह्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत किंवा जुन्या सवयी आहेत, तर ह्या काही चांगल्या आहेत. आपल्याला आनंद देणाऱ्या आहेत, तर आपण केल्या पाहिजे. जंगलामध्ये जशा काही प्रजाती झाडांच्या, वनस्पती, प्राणी, अभयारण्यातील काही पक्षी यांच्या जाती, प्रजाती नष्ट होत चालल्यात. संरक्षणाचं काम जोरदार चालू आहे. आपण कळत-नकळत त्याचा एक हिस्सा आहोत
आणि आज मला असं वाटून गेलं की आपल्याही काही चांगल्या सवयी आहेत त्या संपुष्टात होत चालल्यात, नष्ट होत चालल्यात. काही दिवसांनी आपल्या हातात आजकाल फक्त फोन दिसतात, सगळ्यांच्या हातात. म्हणजे नुकतंच बसायला लागलेलं बाळ असेल किंवा रिटायर पर्सन असतील, सगळ्यांच्या हातात फक्त फोन दिसतात. क्वचित एखादा व्यक्ती कुठेतरी सापडतो ज्याच्या हातामध्ये पुस्तक आहे आणि तो पुस्तक वाचतोय. मी असं म्हणत नाहीये की पुस्तकांची वेडी माणसं नाहीयेत. अतिशय ठार वेडी असणारी पुस्तकांचे पुस्तक प्रेमी सुद्धा माझे मित्रमंडळ आहेत आणि आज त्या गोष्टी ते वेळात वेळ काढून आयुष्यातल्या सगळ्या कामांमधून स्वतःला वेळ देऊन, स्वतःच्या पुस्तकांना वेळ देऊन त्या आवडीला जपतायत अशीही लोकं आहेत. पण अशी खूप मोजकी आणि खूपच कमी प्रमाणामध्ये लोकं आहेत. मी नाही वाचत आहे गेले कित्येक वर्ष झाले पुस्तक. तर का नाही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुस्तकाची 2 पानं वाचून दाखवावीत. म्हणजे मी एक पुस्तक निवडते आणि त्या निवडलेल्या पुस्तकावर आपण फक्त 2 पानं मी वाचणार. फक्त 2 यासाठी कारण की बोर ही आपण होणार नाही. आवड तयार होते. पुस्तक वाचायला लागल्यानंतर आवड तयार होते. 2 पानावर थांबावसंही वाटत नाही बऱ्याचदा. पण एवढा वेळ आजकाल कोणाकडे नाहीये, की भरपूर वेळ ते पुस्तक वाचत बसतील किंवा ऐकतही बसतील. तर मला असं वाटतंय, की माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 पानं तरी त्या पुस्तकाची वाचून दाखवावीत. सुरुवात तर करूयात. करून तर बघूयात. करायला हरकत काय आहे? काहीच नाही. मग मला असं वाटलं आपण एक पुस्तक निवडूयात. गेले कित्येक वर्ष माझ्या घरामध्ये इकिगाई हे पुस्तक आहे. इकिगाई पुस्तकाबद्दल म्हणजे सोशल मीडियावरती खूप खूप जास्त व्हिडिओ आहेत. खूप ऑडिओ बुक्स सुद्धा आहेत. खूप मोठ्या-मोठ्या व्यक्तींनी भरपूर यूट्यूबरनी फेमस झालेल्या यूट्यूबर्सनी सुद्धा त्यावरती खूप छान-छान व्हिडिओ बनवल्यात. त्यांच्या त्यांच्या व्हिडिओज बघून त्यांचा प्रभाव पडून त्यांच्या पुस्तकाची दिलेली माहिती ऐकून भरपूर जणांना त्या पुस्तकाला जाऊन उघडण्याची इच्छाही झाली. काहींनी ती पुस्तकं वाचलेली आहेत. पण ह्या सगळ्यातून पुन्हा एकदा चाळणी लागून उरलेले काही लोकं असतील ज्यांनी तरीही पुस्तकाकडे वळून पाहिलं नसेल. पण ते कळत-नकळत कुठेतरी माझ्या व्हिडिओच्या निमित्ताने कनेक्ट झाले असतील माझ्यासोबत. तर माझ्यासोबत त्यांचं ते पुस्तक पूर्ण होईल एवढीच कुठे ती इच्छा. म्हणून म्हटलं आज आपण पुस्तकाला सुरुवात करायची. जेवढ्या आवडी आपल्याला जपता येतील तेवढ्या जपता येतील. पुस्तक वाचण्याची सवय नष्ट होणं हे अजिबात अफोर्डेबल नाहीये आपल्या आयुष्यात. आपण मोबाईल हातामध्ये घेऊन शेवटला अगदी झोपेपर्यंत पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की छान झोप लागायला 2 पुस्तकाची पानं वाचत तरी झोपावी. कुठे राहिलीये ती सवय? आपण असा फोन हातात घेतो असा झोपता त्या व्हिडिओज बघता कधी-कधी तो फोन असा धाडकन चेहऱ्यावर पडतो आणि आपली झोप मोडते. तरीही आपण सुधारत नाही. पुस्तक तेवढ्या जोरात पडलं तर लागेल का? नाही लागणार. नाही. हा गमतीचा भाग झाला. पण आज आपण पुस्तकाला सुरुवात करतोय. इकिगाई पुस्तकाला मी निवडलंय वाचण्यासाठी. तर कल करे सो आज करे सो अभी. आजच्याच व्हिडिओमध्ये आपण 2 पानं वाचायला सुरुवात करूयात. आणि मग प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 पानं ऐकूयात त्याबद्दल. काय छान आहे, इंटरेस्टिंग आहे, एवढं सगळं ज्यांनी काही सांगितलंय. कारण मी खूप ऐकलंय त्या पुस्तकाबद्दल, जास्त ऐकलंय. चला तर मग सुरुवात करूया.